सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री रुक्मिणी माता की। परीक्षिते कथां वक्तुं सभायां संस्थिते शुके सुधाकुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन्। पूजनीय श्री व्यासजी महाराज प्रणीत श्रीमद्भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील 13व्या श्लोकाच्या संबंधात वर्तमान कालपासून आपण चिंतनरत आहोत। या श्लोकाचा साधा सरळ भाव आपण असा प्रकट केला होता की परीक्षिती महाराजांना शुक महाराज कथा सांगण्याकरता उपस्थित झालेले असताना अमृताचा कलश घेऊन सहसा अचानक सर्व देव सोबत सोबत येऊन त्या कथेच्या मंडपामध्ये कथेच्या स्थलामध्ये उपस्थित झालेले आहेत असा साधा अर्थ या श्लोकाचा होतो। या संबंधाने आपण काल चिंतन करण्याचा प्रयत्न केला की अमृत घेऊन आलेले आहेत। हे अमृत काही सामान्य नाही, त्या अमृतामध्ये घडलेल्या अनेक घटना आम्ही काल प्रतिपादन केल्या। त्या अनेक घटनेपैकी एक घटना आमच्या मामे भावाची सुद्धा सांगितली की अमृतामुळे काय झालं ते। तर अशा अमृतामुळे घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्यांचं आपण काल चिंतन करून गेलो। कधी हे घडलं म्हणे शुकाचार्य परीक्षिती महाराजांना कथा सांगण्यासाठी आले। संस्थिते स्थित शब्दाचा अर्थ होते स्थिर राहणं आणि सम म्हणजे एकीकृत्य। संपदाचा हा अर्थ होतो एकत्र होऊन एकत्र करून। तर याचा अर्थ असा की अनेक जे विचार वगैरे असतात संस्थिती या पदाचा अर्थ व्यवस्थित रीतीने स्थिर झाले। कारण शुकाचार्य कुठंच न थांबणारे महात्मे। कारण यम प्रव्रजंतम अनुपेतम अपेतकृत्यम प्रव्रजंतम ज्या रस्त्यानं एकदा गेले परत त्या रस्त्यानं न येणारे शुकाचार्य आहेत आणि आज परीक्षितीसाठी त्यांना बरेच दिवस थांबावं लागणार आहे। त्यामुळे ते विचार करायला लागले। आता आहेतच अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग। मी अवधूत कोटीतील आहे, मला थांबणं शास्त्रानुसार योग्य आहे का अयोग्य आहे। एका दृष्टीनं अंतःकरणातून आवाज यायचा अयोग्य आहे, साधू चाललेलाच बरा आहे। एका दृष्टीनं अंतःकरणातून आवाज यायचा पण कोणाची जर मुक्ती होत असेल आपल्या थांबण्यातून तर तेही बरंच आहे, देवजोडे तरी करावा। अधर्म अवधूत कोटीतील संन्याशाला जरी ह्या गोष्टी शोभत नसल्या तरी आपण थांबलं तर काही एवढीशी अडचण नाही। पण महाराज एक साधं गणित असं लक्षात येते, आत्ता अलीकडे आदरणीय पूजनीय बालोगी महाराजांचं भागवत मंदिरामध्येच झालं। तर ते कधी झालं, बरोबर ज्या वेळेस शुकाचार्यांनी परीक्षितींना कथन केलं। आणि नियम आहे की संन्यासी जरी कुठंच थांबू शकत नसेल तरी तो चतुर्मासामध्ये 2 महिने एका ठिकाणी स्थिर राहू शकतो। संन्यासाचा पाक्षिको मासह म्हणजे पक्षाचा जे महिना असतो त्याचा, म्हणजे आपल्या एका महिन्यात त्याचे 2 महिने होतात, म्हणजे आपले 2 महिने तर त्याचे 4 महिने झाले। आणि पंचांगात लिहिलेलं असतं बघा, संन्यास चतुर्मास समाप्ती, संन्यास चतुर्मास सुरुवात,
संन्यास चतुर्मास समाप्ती असा स्पष्टोक्तीने उल्लेख आपल्याला आढळतो, सरळ लिहिलेलं असतं. तर त्या काळामध्येच परीक्षित महाराजांना अडचण निर्माण हवी. काय जर ईश्वराची कृपा असेल तर योगायोग किती घडतात पाहणं. परीक्षितीला शाप व्हावा आणि तोही त्याच प्रसंगात व्हावा की ज्या वेळेस संन्यासाचा चतुर्मास चालू असतो आणि शुकाचार्यांच्या अंतःकरणाला थांबवण्यासाठी हे एक साधन खूप व्यवस्थित झालं की आता चतुर्मास चालू आहे आणि चतुर्मासामध्ये जर आपण परीक्षितीला कथा सांगितली तर आपल्या काही धर्माच्या विरोधामध्ये ही गोष्ट घडणार नाही, म्हणून त्यांनी तिथं थांबलेले असावेत असंही आपण एक विचार करू शकतो. कोण्या ना कोण्या कारणानं पण स्थिर झाले, मन त्यांचं चंचल नव्हतं. हे तुम्हाला कशावरून कळालं? या चरणामध्ये, या श्लोकामध्ये पद आहे संस्थिते शुके. शुकाचार्य संस्थित झाले असता, संस्थित म्हणजे विशेष रूपानं स्थिर, सगळ्या मनसा कर्मणा वाचा सगळे विचार एकत्र करून, सम म्हणजे एकत्र, आपण मंदिरात पाहून गेलो संसार पदाच्या अर्थाच्या संबंधाने, सगळं एकत्र करून त्या ठिकाणी थांबले. म्हणजे पक्का निश्चय करून शुकाचार्य थांबले. का पक्का निश्चय केलेला असावा? एक तर संन्यासाचा चातुर्मास, दुसरा पक्का निश्चय काय आहे? यांच्या पूर्वजांच्या यज्ञातून मी एक भाताचा शीत उचललेला आहे, हाही एक पक्का निश्चयाला कारण आहे. कोणतंही कारण असो, शुकाचार्य स्थिर झाले. आवाज जरा वेगळाच येते रे, बरोबर आहे का? शुकाचार्य स्थिर झालेले आहे आणि अशा शुकाचार्यांच्या समोर सर्व देवता अमृताचा कुंभ घेऊन आले. येत असताना त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. पण समागमन देवास्तत्र समागमन, समागमन पदाचा अर्थ होते एकटे एकटे नाही आले, सोबत सोबत सगळे देव आलेले आहे. आणि महाराज तो तर हे तर कलियुगाचा अगदी आरंभ होता. या कलीमध्ये शास्त्रांनी सांगत असताना शक्ती अशी सांगितलेली आहे, कलौ संघे शक्ती ही. या कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे. कोणतंही काम आपण जर अनेकांनी मिळून केलं तर सहज आपल्याला त्या माध्यमातून यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. देवा हा तत्र समागमन, हे पद खूपच विशेष महत्वाचं आहे या श्लोकातलं. आपल्याला बोध करून राहिलं की एकत्र राहिल्यास काय फलोपलब्धी होते ते. देवा हा तत्र समागमन, एकटे एकटे नाही आले, सगळे देव एकत्र आले आणि एकजूट होऊन सगळे देव शुकाचार्यांच्याकडे आले. का आले? एकत्र का आले? एकतर शक्ती प्रदर्शन केलं, बहुमत दिसावं. आणि दुसरं असं आहे महाराज, देव आहेत. देव आहेत म्हणजे सात्विक गुणाचे आधार आहेत, सत्वगुणामध्ये वावरणारे आहेत. आणि कशासाठी आले? म्हणे कथेसाठी आले. आणि कधी ध्यानात ठेवा, परमार्थ करायला निघणाऱ्या माणसाने एकट्याने कधी करू नये, त्याला सोबत एखाद्या दोघांना जर नेलं तर आपल्याला पुण्य लाभेल. तत्र समागमन, तत्र म्हणजे कथेच्या मंडपात, कथेच्या ठिकाणी सर्व देव अशा प्रकारे हजर झाले. करुणी चिंतन, तुकोबारा म्हणतात, करवी आणि का तो या झाला लोका नाव जगी. जो स्वतः परमार्थ करतो आणि दुसऱ्याकडून सुद्धा करवून घेतो त्याला विशेष अशा प्रकारचं महत्व प्राप्त होतं. तो या झाला लोका नाव जगी, त्याला नाव म्हणते शास्त्र. तुकोबाराय म्हणून राहिले तसं इतर शास्त्र पुराण श्रुतीमध्येही म्हटलेलंच असेल, कारण तुकोबाराय पुराण श्रुती स्मृतीच्या विरोधात थोडी बोलणार आहेत. तर नाव त्याला म्हटलं जातं जो आपण स्वतः चिंतन करून दुसऱ्याकडून करवून घेतो. कधी कथा कीर्तनाला जात असताना कोणी जर नाही आलं तर तो त्याचा प्रश्न आहे, पण निघत असताना हा स्वभावच ठेवायचा, म्हणायचा की भाऊ मी चाललो कीर्तनाला, येतं का तू? तो म्हणले नाही येणार, थकलो, काम करायचं आहे, तो त्याचा प्रश्न आहे. परत जात असताना अजून दुसऱ्याला म्हणावं, तिसऱ्याला म्हणावं, चालतं का कथेला, चालतं का कथेला, चालतं का प्रवचनाला, चालतं का कीर्तनाला, ज्ञानेश्वरी पारायण आहे, चालतं का पारायणाला, चालतं का काय जे असेल तुम्ही परमार्थ करत असाल तर सहज अशा प्रकारचं पुण्य लागते महाराज. परलोक, नरक, स्वर्ग ह्या सगळ्या गोष्टी अंतःकरणामध्ये अशा खुणगाड बांधून ठेवायचे की पक्क्या आहेत. हे जर तुम्ही पक्क स्वीकारलं तर नक्कीच आपल्याकडून शुद्ध परमार्थ होईल. महाराज काल आम्हाला कोण सांगितलं, आमच्या गावात अशा 4 बाया आहेत म्हणे की ज्या मरून जित्या झाल्या. एक तर पुरली, 8 तास पुरेल राहिली खड्ड्यात आणि परत जिवंत झाली. अजून ती आहे, तिला मुलं बाळ व्यवस्थित सगळी राहून राहिली. तर एक जी बाई आहे
तर ती मेलेली, तिला पुरवणारे लोक तयार म्हणजे भेटले मला काल समजा, आणि झालं आता तिला पुरवायचं, करा तयारी, बांधा काय बांबू बिंबू हे ते तयार करणं लागले, आणि तिने अशी मूठ बांधलेली होती मरत असताना, मग कोणी काही खोलली नाही, अशीच राहिली, आणि जिवंत झाली ती, एकदम जिवंत होता, बरोबर मूठ खोलतात तर त्यात तुरीचा पाला आणि तुरीची शेंग बिंग असं हातामध्ये मुठीमध्ये दिसलं. जिवंत झाली. का ग कशी काय जिवंत झाली? पाहुणे रावळे सगळ्या भागातले आले तिला पाहायला. आता ती मोठी आहे, चांगली वृद्ध आहे, म्हणजे 55-56 वर्षाचं तिचं वय आहे. आता तिला विचारलं तुला काय झालं, मेल्यानंतर तुला नंतर काय जाणवलं की तू कुठे चालली होती? म्हणजे काय नाही, मी अशी निघाली, पांढरा डोंगर होता आणि त्या पांढऱ्या डोंगरावर चढली. मला जो घेऊन चालला होता त्याला मी म्हटलं की मला भूक लागली, तर त्याने मला दाखविलं जवळच, म्हणे हे बघ तुरीचं झाड आहे, त्याच्या शेंगा तू खा. मी त्या शेंगा खात होते, तेवढ्यात मला कोणतरी लाथ मारली आणि लाथ मारून मग मी उठली. तर उठली तर तिथं नाही उठली, मग इथंच उठली. म्हणे उठली लाथ मारल्यानंतर मला वाटलं तिथंच कुठंतरी उठू आपण, पण उठली तर इथं उठली की जे तुमच्या समोर आहे. आता एवढ्यात घडलेली घटना नागपूरमध्ये, प्रत्यक्ष ते माणसं हजर आहेत, आता अजून गेले नसतील बघा. आम्ही त्या बाईला भेटणार आहे आता नोव्हेंबरमध्ये, तिथं कथा आहे आमची तर नागपूरला. तर विचारू व्यवस्थित, म्हणजे आपल्या साधनेमध्ये आपल्याला दृढता येईल ना, साधनेमध्ये प्रेम निर्माण होईल. पांढऱ्या डोंगरावरती चढत होती, तिला कोणा लाथ मारली आणि मग ती उठून बसली. 10-12 तास मृतवत पडलेली होती. जर हे आपण पक्क मानलं की हे आहे, तर महाराज आपोआप परमार्थ होत राहतो. परमार्थाला निघत असताना लगेच कोणाला सोबत म्हणावं, चलतं का, येतं का कीर्तनाला, येतं का प्रवचनाला, येतं का कथेला, असं जर आपण म्हणत राहिलो तर सहज आपल्याला पुण्य लागेल. या देवांनी हा आदर्श आपल्या समोर स्थापन केला. देवास्तत्र समागमन, देव त्या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि महाराज ही घटना काही इतर युगातली नाही, कलियुगातलीच आहे, कारण परीक्षितीची घटना कलियुगातली आहे. देवास्तत्र समागमन. महाराज या कलीचा धर्मच आहे, कलौ संगे शक्ती, आणि लोकशाही असल्यामुळे तर प्रश्नच नाही. अहो आमदार खासदार मंत्री हे तर दूर राहिलं, अगदी गावातला सदस्य जरी निवडून द्यायचा असेल तो सुद्धा संघानेच दिला जातो. भरपूर जण एकत्र आले, बहुमत झालं तरच दिला जातो. म्हणून कोणतंही कार्य करत असताना आपण सोबत असं राहण्याचा प्रयत्न करावा. वेदाचं वाक्य आहे संवदध्वम संगच्छध्वम. संवदध्वम म्हणजे सोबत बोलावं. सोबत बोलावं याचा अर्थ तुम्ही मी सोबत जर बोलत राहिलो तर कसं व्हायचं? सगळेच जण जर एक वेळेस बोलत राहिले तर अडचण निर्माण व्हायची. सगळे जण नाही, 2 जण जरी एका वेळेस बोलले तरी अडचण निर्माण व्हायची. सगळेचे सगळे एका वेळेस झोपले तर कोणतीच अडचण नाही निर्माण होत. पण जर एका वेळेस जर दोघं जरी बोलायला लागले तरी अडचणी निर्माण होतात. संवदध्वम, सोबत बोलावं. माझा हे सोबत बोलावं, मग हे तर सगळं ध्वनी प्रदूषण होईल. सोबत बोलावं हे तर वेदाचं वाक्य आहे. मग कसं? याचं उत्तर असं आहे, सोबत बोलावं म्हणजे आपल्या वाक्यामध्ये विभेद तयार होऊ नये. जे तुम्ही म्हटलं मी म्हणावं हो त्यांच्या बोलण्याला माझं हे आहे, म्हणजे अनुमोदन आहे. XYZ बोलले हो आमच्याच घरातले आहेत आणि त्यांनी म्हटलं त्याला आमचं मत आहे. काय पूर्वीचा काळ होता आणि काय आताचा काळ आहे. बापानं जर शब्द दिला की मी ही वस्तू देईल, आणि मुलगा कधीच असं म्हणत नव्हता मी देणार नाही, आणि जर मुलाच्या मुखातून निघलं मी देणार नाही, त्याला जर कोण सांगितलं की अरे तुझ्या वडिलांनी हो म्हटलं होतं, तो लगेच माघार घेतो. वडील म्हटले ते का, मग असू द्या. आताच्या काळामध्ये असं नाही मान्यता दिली जात. जेव्हा वडिलाच्या शब्दावर मुलाचा शब्द होकारच येतो, याला म्हणतात संवदध्वम. सोबत बोलायचं म्हणजे सगळ्यांनी एकमत करायचं बोलत असताना. आमच्या गावात एका व्यक्तीचं आडनाव आहे फेरन. काय आडनाव आहे? फेरन. संवदध्वमचं कसं वाटोळं केलं त्यांनी पहा. त्याच्या वडिलांनी बैलगाडी, जुनी गोष्ट आहे, बैलगाडी दिली भाटाला. भाट बीड तुमच्याकडे पद्धत असेल त्याची, खूप वर्चस्व असायचं पूर्वी. भाट कळत नाही का? अरे बापरे, तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असतील त्याला. भाट जो आपल्या जाती, आपल्या घरी जन्म झाला की त्याच्या चोपडीत नोंद करून जायचा, आपल्या घरी यायचा, त्याला लेकीबाई सारखं मानायचे, त्याने जे मागितलं ते त्याला द्यायचे, त्याची नजर जिकडं गेली असे असायचे, तर त्याला भाट म्हणतात. तर त्या भाटाला बैलगाडी वगैरे दिली आणि भाट निघाला. बैलगाडीत बसून दमनीमध्ये बसून पुढं लगेच पोरगा गेला आणि आडवा आला. काय कुठं चालवले? अरे म्हणे तुझ्या वडिलांनी दिली का? वडिलाची एकट्याच आहे का म्हणे? चला मी दुसरं काही देतो तुम्हाला. आणि ते परत घेऊन आला.
परत घेऊन आला. भाटाने त्यांचं आडनावच केलं फेरण. परत आणलं ना, मग त्याचं आडनावच झाला आता फेरण. आता सगळीकडे त्याला फेरण फेरणच म्हणतात. अगदी लेखा जोखा व्यवस्थित चोपडीमध्ये त्याचं तसंच आडनाव आहे. कशामुळे घडले? संवदत्वम, या वेदाच्या आज्ञेचा विरोध केला. जे वडील म्हटले तेच मुलांनी म्हणावं, तेच नातवानी म्हणावं, तेच आईनी म्हणावं. घरातल्या सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द निघावा, याला म्हणतात संवदत्वम. हा जर नसेल तर फजिता आपण डोळ्यासमोर पाहू नये की आडनाव बदललं. संवदत्वम, संगच्छध्वम. कुठेही निघाले सोबत निघा, एकत्र निघा. परमार्थाला निघाले, आपण जावं, दुसऱ्याला न्यावं, परिवाराला न्यावं. महाराज परमार्थाचं तर असं आहे, विवाह झाल्यानंतर दोघांपैकी एकानं केलेला परमार्थ हा परमार्थच नाही मानला शास्त्राने. माणूस घरी आहे आणि बाई भांडण कुंडण करून त्याच्याशी त्याच्याकडून 100-500 रुपये काढून जर पंढरपूरला आली तर आमचं शास्त्र सरळ सांगते आयुः हरन्ति. नवऱ्याचं आयुष्य कमी होते जर त्याची अवाज्ञा करून पंढरीला आली तर. जास्त बळजबरी करायची नाही. हा मनवा, त्यांनी जर होकार दिला तर मग काही अडचण नाही. ऐका बुवा, जाऊ द्या बुवा, बरं होतं, घरी टेन्शनच आहे, गेलो तर बरं होईल, माझं मन लागेल, बरं आहे, परमार्थ होईल, पुण्य लागेल. आणि त्यांनी जर होकार दिला तर मग पुण्य लागेल. पण पतीच्या नकारात केलेला परमार्थ त्याचं आयुष्य कमी करते. आणि पत्नी घरी ठेवली एकटाच नग्या फिरत राहिला तर त्यानं सुद्धा पाप लागते. गच्छध्वम, सोबत जावं, सोबत सगळा परमार्थ करावा. कलियुगामध्ये तर ह्या गोष्टीला अतिविशेष किंमत आहे. इतर युगामध्ये आपल्याला दिसतं कधी कधी की साधनेला पत्नीला सोडून गेलेत म्हणून. भगीरथ सुद्धा गंगाजींना खाली आणण्यासाठी सपत्नीक नाही गेले, एकटे गेले होते. त्यांचे परत इतर पूर्वज उत्तरज सुद्धा एकटे परमार्थाला गेले होते. हिरण्यकश्यपू राक्षस असले तरी धर्माला मानणारे होते, पापाला भिणारे होते. तर हिरण्यकश्यपूने सुद्धा कयाधूला घरी ठेवलं आणि एकटा साधनेला गेला. तो गेलेला पाहून याचा गर्भ कयाधूच्या उदरात वाढत आहे असं पाहून देवांनी आक्रमण केलं, कयाधूला चोरून घेतलं. नारद आडवे आले. नारदाने इंद्राला समजून सांगितलं की हिच्या पोटी भगवत भक्त जन्माला येणार आहे. आणि इंद्राने भगवत भक्त जन्माला येणार आहे हे ऐकून कयाधूला नमस्कार केला, प्रदक्षिणा केली आणि इंद्र स्वनगरीमध्ये वापस आला. घडतं एकट्याने परमार्थ केलेला. पण या कलियुगामध्ये हा विशेष आहे. संगच्छध्वम, संवदध्वम, कलौ संगे शक्ती. कलियुगामध्ये सोबतच राहावं. देवामध्ये 9 प्रकार शास्त्राने केलेत. आदित्या स्तुषिता विश्वे साध्या भास्वर मारुता महाराजिक रुद्राश्च वसवो गणदेवता. यामध्ये जे महाराजिक नावाच्या देवता आहेत ह्या देवता रस्त्यानं चालत असताना प्रभात फेरी सारख्या चालतात. किती सोबत चालतात. एकी किती आहे त्यांची याचा विचार करा. आदित्याहा तुषिताहा विश्वे. आदित्याहा 12 आदित्य आहेत, 12 सूर्य आहेत. कधी तुम्ही शास्त्रामध्ये ऐकून 12 सूर्यांचं परस्परामध्ये भांडण झालं? कधीच नाही. प्रत्येक महिन्याला एक येतो असं कोणी म्हणतो एकच राहतो. प्रत्येक महिन्याचा 12 महिन्याचे 12 सूर्य हजेरी लावत राहतात. 12 अशा प्रकारचे सूर्य आहेत, पण त्यांच्यामध्ये कधी भांडण झाल्याचं आपण ऐकत नाही. आदित्यास तुषिता, तुषित नावाच्या देवता आहेत 30, यांच्यामध्ये कधी भांडण झाल्याचं आपण ऐकलं नाही. विश्वेदेवा, विश्वेदेव 10 आहेत, त्यांच्यातही कधी द्वंद्वाचा विचार आपण श्रवण केला नाही. साध्य देवता सुद्धा 12 आहेत, 12 आहेत, यांच्यातही कधी विकृतीचं श्रवण आपण केलं नाही. पुढे आभास्वरा, आभास्वर नावाच्या देवता 64 आहेत, यांच्यातही कधी आपण बाताबाची युद्ध भांडण याचा विचार कधी ऐकला नाही. पुढे मरुत नावाच्या देवता ह्या 49 आहेत, 49 असून सोबत राहतात, यांच्यातही कधी भांडणाचा विचार नाही. रुद्र नावाच्या देवता ह्या 11 आहेत, यांच्यातही कधी भांडण नाही. वसु नावाच्या देवता 8 आहेत, यांच्यातही कधी महायुद्ध नाही. आणि महाराजिक नावाच्या देवता महाराजिक नामानो 220 तथा. शास्त्र सांगून राहिलं ह्या महाराजिक नावाच्या देवता 220 आहेत असं कुठं म्हणतात. आणि कुठं वर्णन येतं की 4000 या देवता आहेत. 4000 असो का 220 असो, पण संख्या खूपच आहे. आणि 4000 म्हणलं तर एक मोठं गाव झालं. जेमतेम 2-1.5 हजार लोकसंख्येचे गाव आहेत छोटे छोटे. 4000 ह्या देवता आहेत. चालतात कशा? म्हणे या प्रभात फेरी कशी निघते मुलांची शाळेची तशा.
एकमेकाचे हात धरून आणि भजन करत करत चालतात. मग त्यांचं भजन काय असेल ते, नाही तर आपलं ज्ञानोबा तुकाराम बरं आहे, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम त्यांची दिंडी चालते, लाईन कधी मोडत नाही. त्या दिंडीला चोपदारच नसतो. का बरं नसतो चोपदार? त्या दिंडीला कोणी मुखियाच नसतो. का बरं नसतो मुखिया? चोपदार का असतो? जो चोपत राहतो इकडं तिकडं निघणाऱ्याला त्याला चोपदार म्हणतात का नाही? कोणी तंबाखू खायला कडेनं निघ, कोणी कडेनं निघ, कोणी मध्येच घुस, कोणाला मध्येच महाराजपणा मिरवा वाटतो, मध्येच चालायला लागतो, टाळच घेऊन काही करत राहतो. तर असं तिथं होतच नाही कधी. तिथला प्रत्येक जण एकमेकापेक्षा एकमेकाला मोठं समजत नाही. सगळे आपण सारखे आहो, समान आहो असाच विचार त्या ठिकाणी सर्व व्यक्तींचा असल्यामुळं कोणी चोपदार नाही ना कोणी त्या दिंडीला मुख्य अशा प्रकारचा नाही. का नाही मुख्य? कारण मुख्य माणूस कशासाठी लागतो? स्वयंपाक कसा तयार करा सांगणारा, त्याच्या नियोजनाखाली सगळं चालणार, पंक्ती कशा बसणार हे तो सांगणार. आणि इथं सगळेचे सगळे जण एकमताचे असल्यामुळं कोणी अस्ताव्यस्त वागतच नाही. तर त्यांचं नियोजन करणारा कोण पाहिजे? लाईन सोडून चालणाऱ्यासाठी चोपदार हवा असतो. इथं लाईन सोडून कोणी चालतच नाही, तर चोपदाराची गरज काय? 4000 देवता आहेत त्या मंडळी, सोबत अशा प्रकारे चालत राहतात 4000 लोक. कोणी इकडं तिकडं चालत नाही. एकदा महादेवाने ठरवलं की यांच्यात फूट पाडायची आणि वेगळ्या रूपामध्ये कडेनं एका ठिकाणी उपस्थित झाले. या महाराजिक देवतांची फेरी आली. प्रभात फेरी म्हणण्याऐवजी फेरी म्हणा आपण, कारण कधीही चालत असताना ते सोबतच चालतात. दुपार असली संध्याकाळ असली कधी कुठेही जायचं असलं तर सोबतच जातात. तर आले. महादेवानी अज्ञात वेश वेगळाच रूप धारण केलेलं होतं. त्यातल्या एका देवतेला कडेनं घेतलं आणि त्या कडेनं घेऊन त्या देवांना सांगायला लागला, तू जर आमच्या पक्षात आला, माझं महादेवाशी खूप चांगलं साठलोट आहे, व्यवस्थित आमचं जमतं, तर मी तुला महादेवाच्या गणांमध्ये आश्रय देईल. नंदीगणामध्ये गणेश्वरामध्ये तुला आश्रय देईल. तिथं तुला राहायला मिळेल. त्या आश्रयानं तू बरेच दिवस राहशील. तर असं आहे तर विचार कर, आम्ही तुला आमच्यामध्ये घेऊ. त्या देवतेने त्या व्यक्तीला नमस्कार केला आणि परत त्याच्या दिंडीत गेला आणि हात धरून चालायला लागला. असंही म्हटला नाही की मी तुमच्या याच्यावर विचार करतो. बरं, वापस आल्यानंतर त्या 4000 देवतांपैकी एकाही देवतेला असाही म्हटला नाही की अरे मला कोणीतरी आला होता, त्याने मला आमिष दिलं की मी तुला खूप मोठं पद देणार आहे, आमच्या पक्षामध्ये तू ये. मी त्याचं ऐकलं नाही का, मी त्याचं ऐकलं का, मी त्याला हे बोललो, हा विषयच नाही. आम्ही एक आहोत, आमचे मन एक आहेत. आम्ही कधी कोणाच्या विरोधात जाणार नाही आणि कधी काही नाही. पूर्ण विश्वास त्या सर्वांचा एकावर आणि एकाचा सर्वांवर कायम सोबत चालणार. याला म्हणतात संघ शक्ती. संघ शक्ती, किती विश्वास एकमेकावरचा. त्या राजा प्रधानाचं नाव मला आठवत नाही, पण शास्त्रीय कथा आहे. दुष्काळ होता एका ठिकाणी, खूप अति दुष्काळ होता आणि राजा आणि प्रधान रानावनात फिरायला गेले. एका झाडाखाली झोपले. त्यापैकी प्रधानाला स्वप्न पडलं का कोणतरी सांगितलं की हे जे तळ आहे, या तळ्यामध्ये जर राजाचं रक्त पडलं तर इथं खूप पाणी लागेल, हे तळं तुडुंब पाण्याने भरलं जाईल आणि सगळ्यांचा दुष्काळ मिटेल. तो म्हणला दुष्काळ मिटेल, पण राजा संपल्यावर दुष्काळ यायला परत काही वेळ नाही लागणार. चोरट्यांचा सुळसुळाट सुटेल, सगळे धुमाकूळ मातेल, अराजक परिस्थिती होईल आणि परत तथावत व्हायला काही वेळ नाही लागणार. तर राजा मरण हे बरं नाही, आज ना उद्या पाऊस येईलच, पण राजाचा मृत्यू कसा योग्य वाटतो तुम्हाला? तर तो म्हणायला लागला एक उपाय आहे. राजाला मारायचं, ते रक्त सगळं या तलावामध्ये टाकायचं आणि याच तलावातल्या पाण्याने मान आणि ते धड जोडायचं. जोडता बरोबर परत राजा जिवंत होईल, पाणी बी मिळेल आणि राज्यही तुम्हाला प्राप्त होईल, राजाही प्राप्त होईल. याला वाटलं मग ठीक आहे, काही अडचण नाही. राजा झोपलेला. प्रधानाने हातामध्ये तलवार घेतली आणि ती तलवार अशी भल्ली मोठी उपसली आणि आता खंदिशी राजाच्या मानेवर टाकणार. तेवढ्यामध्ये राजाचे डोळे उघडले आणि राजाला दिसलं की हा आता माझ्या गळ्यावर तलवार चालवणार आहे. मग तुम्ही म्हणाल राजाने काय केलं? राजाने उडी मारली असेल, राजाने त्याला शिवी दिली असेल, त्याचा वार रोखला असेल. महाराज, राजानं काहीच नाही केलं. का नाही केलं? कारण राजाला माहित होतं प्रधान जे करेल त्यात प्रजेचं हित असणार आहे,
त्यामुळे हा जे करत असेल ते योग्यच असेल. मी मेलो तर मेलो, पण माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे की हा जे करेल ते चांगलं करेल. डोळे मिटून ठेवले. महाराज तलवारीनं खळदिशी धड वेगळं झालं. तलावातलं पाणी वाढलं आणि या प्रधानांनी पाहिलं होतं. राजाचे डोळे उघडले. परत त्यातलं पाणी घेतलं आणि राजाचं शिर धड जोडलं. राजा परत जिवंत झाला. तरीही राजाने विचारलं नाही की का रे मला का मारलं होतं. प्रधानाने शेवटी विचारलं, महाराज तुमच्या शिरावर तलवार चालवत असताना मी स्वतः पाहिलं की तुम्ही डोळे उघडले म्हणून, आणि तुम्ही मला तेव्हा तर काही म्हटलेच नाही. बरं आता जिवंत झाल्यावर सुद्धा मला परत तुम्ही विचारले नाही. राजाने उत्तर दिलं, अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझे करशील ते बऱ्यासाठीच करशील. तुझे करशील ते समाजाच्या चांगल्यासाठीच करशील. तुझे करशील त्यात माझं, प्रजेचं, तुझं, आपल्या सर्वांच्या कुटुंबांचं हित असेल तेव्हाच तू करशील. अन्यथा अशी कोणती घटना तुझ्याकडून होणार नाही. किती विश्वास होता महाराज. राजाचा प्रधानावर होता. आता सख्या भावाचा भावावर एवढा विश्वास नाही. एका घरामध्ये एकत्र राहून एवढा विश्वास संपादन करावा हे सांगून राहिले देव. देवास्तत्र समागमन. सोबत जावं, कुठं पण सोबत चालावं, सगळे विचार सोबत असावे, सर्व काही सोबत सोबत अशा प्रकारे असावं. आम्ही फिरत राहतो तर अगदी एकमेकाचे कट्टर वैरी असणारे भाऊही पाहतो आणि एकमेकाशी एकदम पांडवांसारखे राहणारे भावंड सुद्धा पाहतो. काय काही काहींचं असतं. एक कुटुंब असंच होतं, जरा वैरी होतं. आम्ही ठरवलं, म्हणलं यांना जरा बरं करूया. आम्ही थोडंसं खोटं बोलायला सुरुवात केली. झालं त्यांचं बरं, आता चांगले आहेत. खोटं म्हणजे लहान्या भावाजवळ सांगायचो की तुझा मोठा भाऊ आताच येऊन गेला, इतकी स्तुती करत होता तुझी, म्हणे आमचा लहाना भाऊ खूप चांगला आहे पण आमची लहानी भाऊजाई जरा खराब आहे, असं तसं. तुला काय बोलता, दादाने माझी स्तुती केली. म्हणलं केली म्हणजे केली. किती वेळ 40-50 मिनिट माझ्याजवळ बसलेला होता, तू जी स्तुती करत होता. मोठा आला की मोठ्याला सांगायचं, भाऊ तुझा लहाना भाऊ आताच येऊन गेला, त्याने तुझं खूप स्तवन केलं, तुझी खूप त्याने स्तुती केली. मोठा म्हणायचा खरं का. 4-8 दिवसामध्ये दोघांचं सौख्य झालं, प्रेम झालं आणि दोघं व्यवस्थित पद्धतीनं राहायला लागले. आता त्यांचं चांगलं चालू आहे. एवढे हाड वैर, ज्याला कोणता न्याय म्हणतात हाड वैरासाठी वापरला जाणारा, अही नकुल न्याय. सर्प आणि मुंगूस, अही म्हणजे सर्प, नकुल म्हणजे मुंगूस, या दोघांमध्ये जेवढं भयानक वैर असते तेवढं वैर ज्यांच्यामध्ये आहे त्याला हाडवैर म्हटलं जातं. झालं, प्रेम जुटलं त्यांचं. काही काही खूपच वैरी असतात, काही काही खूपच चांगले असतात, पण देव आपल्या समोर आदर्श स्थापन करतात. देवास्तत्र समागमन. त्या ठिकाणी देव सगळे सोबत सोबत अशा प्रकारे आले. समागमन अशी काही उदाहरणं आहेत महाराज सोबतचे. पहा, सनत कुमार सगळ्यांनी ऐकलेलं नाव आहे. ही सनत कुमारापैकी एक जण कुठं गेलेला ऐकला कोण? सनत गेले, सुजात गेले, सनंदन गेले किंवा सनातन गेले. यातील एक महात्मे, एक साधू कुणीकडे फिरायला गेला असं कधी ऐकलं? सोबतच असतात. जय विजयाला जेव्हा शाप दिला तर कोणा शाप दिला असं वर्णन ऐकता? सनत कुमाराने दिला म्हणतात. सनतने दिला का सुजाताने दिला का सनातनाने दिला, सनंदनाने दिला असं नाही, सनत कुमाराने दिला म्हणतात. म्हणजे त्यांच्याविषयी एवढी ख्याती आहे की हे 4 जण सोबतच असतात, सोबतच राहतात. आश्चर्य वाटेल, कधी कधी हे तिघ जण कथा सांगतात आणि एकटा ऐकते. कधी एक सांगतो, तिघं ऐकतात. आणि कधी कधी जर ऐकणारे चांगले श्रोते मिळाले तर 4चे 4 व्यासपीठावर बसतात आणि कथा सांगतात आणि सगळे समाज ऐकायला बसतो. किती समागमनचा किती मोठा आदर्श आहे. सोबतच राहतात. मला शाप देण्यासाठी तरी एकाची वाणी उच्चरित झाली असेल, पण आश्चर्य आहे, विशेष आहे हा की शाप देण्याचा विचार सुद्धा सनत कुमाराकडून झाला असा विचार बोलला जातो. म्हणजे शाप सुद्धा सोबत देतात. अजून एक भागवतातलं उदाहरण, सप्तऋषी सुद्धा कायम सोबतच राहतात. कधी एकमेकाला सोडून असे नाही की एक ऋषी पळाला, एक इकडं, एक त्याच्या सासरवाडीला, एक इकडं गेला, एक कोण्या डोंगरावर साधनेला गेला, असं कधी ऐकलं जात नाही. सोबत राहतात. उदाहरण, वेन नावाचा खूप एक दुष्कर्मी राजा होता. खूप महाभयानक राजा होता. वेनाच्या पोटी तो जन्माला आला, अंगाच्या पोटी जन्माला आला वेन, आणि वेनाचे चिरंजीव परत पृथू महाराज, जे भगवान विष्णूचा अवतार मानले जातात. त्यांच्यापासून समाजाचं कल्याण झालं तो पुढचा विचार. पण हा वेन
शास्त्रातले प्रमाण द्यायला लागला की सगळे देव राजाच्या शरीराच्या आश्रयाने राहतात. म्हणजे राजाचं शरीर सर्व देवमय आहे. जसं गायीचं शरीर संपूर्ण देवमय आहे तसं राजाच्याही शरीरात सगळे देव राहतात. गायीच्या शरीरात देव राहतात म्हणे हो राहतात. मग त्या देवांची पूजा गायीची पूजा करतो ना आपण, गायीला नैवेद्य देतो ना आपण. मग जशी गायीची पूजा केली जाते अनेक देवांच्या आश्रयामुळे तसं राजाच्याही शरीराने जर संपूर्ण देव राहत असतील तर मग या समाजाने राजाची पूजा का करू नये? त्याला देवासारखं मानावं, त्याला व्यासपीठावर बसवावं, त्याला हार घालावा, त्याची आंघोळ घालावी, त्याची पूजा करावी, त्याला हार घालावा, त्याची छान पद्धतीने पूजा करावी, त्याचा आदर सत्कार करावा, त्याच्या चरणावर मस्तक टेकवावं, त्याचे पाय धुवून पाणी प्यावं, लोकांना त्याचा प्रसाद वाटावा. असं का बरं करत नाहीत? लोक म्हणायला लागले महाराज राजाला देव मानतात हे बरोबर आहे, पण सत्तेमुळं मानलं जातं. इंद्राचं जे काम आहे ते राजा करतो, वरुणाचं जे काम आहे ते राजा करतो, चंद्राचं काम आहे ते राजा करतो. चंद्राची पूजा राजाने घ्यावी असं नाही. पुण्यहरण करतो ना राजा, पुण्यहरण करत राहतो. जेवढी प्रजा पुण्य करते त्या प्रत्येक माणसाच्या पुण्याचा 8वा भाग राजाला आपोआप प्राप्त होत असतो जर राजा व्यवस्थित असेल तर. राजा जर व्यवस्थित नसेल तर तत्तु शमलम भुंगते, तो प्रजेची विष्ठा खातो असं शास्त्र प्रमाण आहे. विष्ठेचं भक्षण तो करतो. तर राजा इंद्राचं काम करतो, म्हणजे इंद्राचं जे काम आहे पाऊस पाणी करणं तर ते राजा पाण्याची व्यवस्था करतो. अग्निदेवाचं काम म्हणजे प्रजेला लागणाऱ्या अग्नीची व्यवस्था तो करतो. वरुण देवतेचं काम प्रजेला लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था राजा करतो. म्हणजे कार्य अनेक देवांचं कार्य राजा करतो, म्हणून राजाच्या शरीरामध्ये सगळे देव राहतात असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ असा नाही की त्या देवांची आपण जशी पूजा करतो तशी राजाची पूजा करावी, राजाला डोक्यावर घेऊन बसावं, राजाचा आदर सत्कार करावा, त्याचं पाय धुवून पाणी प्यावं. वेन म्हणायला लागला तसं नाही. जर देव राहतात पण काम जर आपण देवाचं करून राहिलो तर देवांचा आदर आपल्याला मिळालाच पाहिजे. आणि महाराज सगळीकडे ऐलान केलं, यज्ञामध्ये आहुती देत असताना वेनाय स्वाहा, वेनाला आहुती द्या, वेनाला सगळं हविषान्न अर्पण करा, वेनाला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य यज्ञाच्या माध्यमातून पोहोचवा. राजाच देव असतो. महाराज आईने समजून सांगितलं. आई त्याची जरा पुत्रप्रेमी होती आणि राजा जो आहे अंग हा तर पळूनच गेला घरातून. तो काही वारला बिरला असं नाही. पोरगा खराब आहे, बापानी पोराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पोरगा काही ऐकायला तयार नाही. शेवटी राजाला वाटलं अशा पोराच्या जवळ राहून नरकमय यातना भोगण्यापेक्षा रानावनात जाऊन साधना केलेली बरी. पहिले महाराज असे निर्णय लोक चटकन घ्यायचे. पोरं खराब आहे द्या घर सोडून, आपला आपला परमार्थ आपण रानावनात जाऊन करू. आताच्या काळामध्ये पोरं खराब आहेत, पोराला सोडतात पण आत्महत्या करतात. हा एक वेगळाच खूप नालायक मार्ग निघाला. आत्महत्या करणाऱ्याला सुद्धा काय हवं असते? जो आपल्याला पीडा करून राहिला त्याच्यापासून दूर जाणंच अपेक्षित आहे ना. फक्त जो पीडा करते याचा आपला संबंध नसावा. मग मेल्यावर जसं तुमचा याचा संबंध तुटतो तसं तुम्ही घर सोडून दुसरीकडे जाऊन परमार्थ केल्यावरही याचा तुमचा संबंध तुटतो ना. पण आत्महत्या केल्यानं काय? 60 वर्ष सहस्त्राणी नरकम प्रतिपद्यते. आत्महत्या करणारा मनुष्य 60,000 वर्ष नरकामध्ये राहतो. 1 अन 2 दिवस नाही, 60,000 वर्ष. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्याला जरी वाटत असेल की मी थोड्या त्रासातून या मुक्त होऊन राहिलो, पण तो अनंत वेदना भोगत असतो. आत्महत्या करणं म्हणजे आपल्याला लाखो करोडो हिरे माणिक मोती मिळावे आणि ते आपण कवडीच्या मोलात विकून टाकावे. मानव जन्म बापरे बाप तो कुठेही मिळो, कुठेही मिळो. त्यातल्या त्यात आपलं नशीब आहे आपल्याला भारतखंडात मिळाला, भारतामध्ये प्राप्त झाला, भारतातल्या भारतात परत महाराष्ट्रात मिळाला. पण अजून एक विशेष सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये जन्म भेटून सुद्धा आपल्याला कलियुगात मिळाला. तुम्ही म्हणाल कलियुगात जन्म मिळणं तर चूक आहे. नाही, कलियुगात मिळणंच बरोबर आहे. 10,000 वर्ष साधना कृतयुगात केल्यावर जे फळ भेटत होतं ते या कलियुगामध्ये एका दिवसाच्या साधनेनं फळ मिळतं. एका दिवसाच्या. मग सांगा जर कृतयुगात जन्म झाला असता तर 10,000 वर्ष आपण काय कष्ट केले असते, कधी आपल्याला देव मिळाला असता. एका दिवसाच्या साधनेमध्ये या युगामध्ये फळ मिळतं. नशीबवान आहे आपण. मनुष्याच्या जन्माला आलो, त्यातल्या त्यात भारतात आलो, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आलो, त्यातल्या त्यात कलियुगात आलो. आणि अजून एक विशेष सांगतो तुम्हाला,
आपण जन्माला येऊन परत अधिक एक नशिबाचं द्योतक आपल्या ठिकाणी आहे. आपण तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या नंतर जन्माला आलो. सांगा, जर तुकोबारायांच्या आधी आपण जन्माला आलो असतो तर काय केलं असतं? इथं सगळे वेदाच्या पोथ्या चालल्या असत्या, काय ऐकल्या असत्या आपण? जिकडं तिकडं पूजा आहे, चालू द्या, ओम गणानां गणाधिपत. काय केलं असतं आपण? ऐकू लोक सत्यनारायणाची पोथी लोकांना ऐकू नाही वाटत. लोक असे असे करतात. त्याचे दोन डोळे मिठूच नाही वाटत. असं वाटते दोन बंद झाल्यावर तिसराच उघडून ब्राह्मणाला भस्म करून टाकल. असे बसतात त्या सत्यनारायणामध्ये. आणि त्यात एखादा जर जास्तच कडक असला तर तो मागून ब्राह्मण बाबाला सांगतो, झाला प्रसाद तयार, टाका उरकून तुम्ही. आणि तो लगेच नाव घेतो, पाण्यात बुडवतो, परत काढतो प्रसाद घेऊन आणि परत लोकांना प्रसाद वाटान चालले घरी. साधी सत्यनारायणाची पोथी जी कवित्व आहे ना एक प्रकारचं, बरोबर म्हटल्या आधी आपण नाही ऐकत. ती कथा असं बोलणं चालणं असा व्यवहार असला तर आपल्याला ऐकू वाटते. जर तेच जर कवित्व केलं तर नाही ऐकू वाटत. गाथ्याचा अर्थ कळतो, कवित्व आहे, कुठं ऐकू वाटतं एवढं क्रमानं? प्रवचनाची पद्धतच नसती महाराज. जो तो वेद घोकत बसला असता, ज्याने त्यांनी वेदाचा विचार केला असता, काय कळालं असतं आपल्याला? आपण पुण्यवान आहो की आपण तुकोबाराय ज्ञानोबाराय एकनाथ महाराज यांच्या नंतर जन्माला आलो. खूप महत् पुण्याची अशा प्रकारची ही घटना आहे. हा वेन काही ऐकायला तयार नाही. अंगराजा पळून गेले घरातून. तर हा उपाय आहे. पोरं जर त्रास देत असतील ना, कोण्या महाराजाला जाऊन सांगायचं नाही की पोरगा आम्हाला त्रास देतो. तुम्ही म्हणाल का? कोण्या महाराजाजवळ काही जादू टोना मंतर संतर नसते. जो मुलगा तुमच्याकडे 30-40 वर्ष राहिला जन्मल्यापासून, तो तुम्हाला जर आवडता आला नाही, तुम्ही त्याच्यासमोर आदर्श स्थापन करू शकले नाही, तर तो मुलगा कोण्या महाराजाच्यानं काय होणार आहे? हा, एखाद्या वेळेस होऊन जातं कधी कधी. प्राग जन्म मागच्या जन्मानुसार काही आकडे पटतात आणि त्या महाराजाच्या शब्दामुळे त्या मुलामध्ये असर होऊन तो चांगला होतो. पण मात्र आपणच आपल्या मुलाला व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे. स्वतः टीव्ही पाहत राहणार, मुलाच्या देखत आई बाप तंबाखू खाणार आणि परत पोरगा तंबाखू खातो, असा कंप्लेंट महाराजाजवळ केली जाते. महाराजाला म्हणणार, महाराज आमचा मुलगा तंबाखू खाते, त्याला जरा तुम्ही सांगा. मग आपण म्हणा, भाऊ तुम्ही खाता का बाबा? तुम्ही खाता का आई? हो आम्ही खातो. मग तुम्ही खाता पोरांना का मना करता? नाही आमचं झालं गेलं, पार पडलं. मग निवांत राहा. तुमच्या पोराचं एक दिवस झालं गेलं, पार पडणार आहे, खाऊ द्या आणि त्याला बी. 10-20 वर्ष निघून गेले, 2-1 मुलं त्याला झाले की त्याचंही झालं गेलं, पार पडलं. मग कशाला अडवून राहिले तुम्ही त्याला तंबाखू खाण्यापासून? तुम्ही जर खात नसाल तरच. म्हणून कधी कंप्लेंट करत बसायचे नाही कोण्या महाराजाजवळ. निवांत घर सोडून चालले जा. ऐकत नाही ना पोरं पोरी, सुनाबिना, नामस्मरण करा. आत्महत्येचा विचार करू नये. पूर्वीचे लोक असे करत होते. त्यांना घरामध्ये पीडा होत नव्हत्या असं नाही, पीडा होत होत्या, पण पिढ्यानंतर आत्महत्येचा विचार कधी पुराणात आला नाही. अंग महाराज घर सोडून निघून गेले. या पोराच्या काय नांदी लागायचं? अराजक परिस्थिती झाली. वेनाला राजा केलं त्यांनी. एवढं भयानक अशा प्रकारचं वातावरण पूर्ण नगरीमध्ये तयार केलं. सप्तऋषी आले, समजून सांगतात, बाळा हे बरं नाही. या वेनाच्या आजोबाचं नाव मृत्यू आहे. वेनाच्या आजोबाचं नाव म्हणजे अंगाच्या सासऱ्याचं नाव मृत्यू देवता आहे. आणि मृत्यू आहे. आणि मृत्यू हा राक्षस आहे, देवताने मृत्यू आहे. एक मृत्यूची देवता आहे ती वेगळी, मृत्यू राक्षस हा वेगळा. याचे नानाजी आईचे वडील आहेत मृत्यू, आणि हा आजोबाच्याच घरी मोठा झाला. सगळे संस्कार त्याच्यावर आईच्या वडिलाचे पडले. आईच्या वडिलाच्या संस्कारामध्ये तो वाढायला लागला, आणि त्या आईच्या वडिलाच्या संस्कारामध्ये वाढल्यामुळे तो एवढा महाभयानक झाला. सप्तऋषी येऊन त्याला सांगतात, वेना अरे राजा आदरणीय आहे, पूजनीय आहे, मान्य आहे, पण राजा प्रजेचा सेवक आहे, ही शास्त्रवचनच आहे. सगळ्या देवता राजाच्या शरीराने राहतात, शरीराच्या आश्रयाने राहतात, म्हणून राजाची पूजा सगळ्यांनी करावी असं जे तू म्हणून राहिला मान्य आहे मला. चल एकदा मी तुझ्या या वचनांना मानतो की सगळे देव तुझ्या शरीराच्या आश्रयाने राहतात, म्हणून तू सगळ्या समाजाकडून तुझ्या पूजेची अपेक्षा करून राहिला. पण आमचं एक वाक्य आहे, राजा जसा देव स्वरूप मानला त्याला नरदेव म्हणतात, तसंच राजाला प्रजेचा सेवकही मानल्या जातं. मग तू सेवक आहेस, सेवक या नात्यानं तू प्रजेची सेवा करायला पाहिजे. वेनाला सांगितलं. वेन तडदिशी उठून उभा राहिला. गाढवांनो, सप्त ऋषींना, या ऋषींना आत कोण आणलं म्हणा, काढून द्या यांना.
ऋषींना वाटलं आता हे काही जमत नाही, महाराज सप्त ऋषी एकत्र आणि सप्त ऋषींनी 7 जणांनी मिळून एका वेळेस फक्त असं केलं, एक हुंकारा सोडला. त्या हुंकाराने वेनाचा मृत्यू झाला, त्याचं शरीर सांभाळलं, त्याच्या शरीराचं मंथन केलं, पृथ्वी महाराजांचा जन्म झाला. मग पृथ्वी व्यवस्थित झाली तो पुढचा विचार. पण वेनाच्या शरीराचं मंथन करून पुढे झालं सगळं. पण वेनाला जेव्हा मृत्युमुखी पाडलं, त्याचा जेव्हा देहांत केला गेला, तेव्हा 7ही ऋषी सोबत होते, सोबत आले होते. संगच्छध्वम, एकी हे कलियुगातली शक्ती आहे, कलौ संघे शक्ती. देवाने तो आदर्श आपल्या समोर स्थापन केला. देवास्तत्र समागमन, सोबत आले. महाराज काही शास्त्राने विचार केला कोण कोणात श्रेष्ठ, आध्यात्मिक दृष्टीनं, व्यावहारिक दृष्टीनं. तर व्यावहारिक दृष्टीनं मोठा तो सांगितला ज्याचा परिवार मोठा आहे, परिवार ज्याचा मोठा आहे आणि अविभक्त परिवार आहे, एका छताखाली सगळे राहतात. नाही तर हे लहान्या भावाचं घर आणि हे मोठ्या भावाचं घर, ते मोठ्या भावाचं घर आणि हा गोठा आमच्या आई वडिलाचं घर, असं जर असेल तर त्या परिवाराची शक्ती नाही. कलियुगामध्ये नीट आहे का, मोठा कोण, ज्याचा परिवार मोठा आहे आणि ज्यांच्यामध्ये परस्पर प्रेम आहे त्याला मोठं मानलं जातं, आदरणीय मानलं जातं. आणि त्या परिवाराचा जो मुखी आहे ना त्याला आदर द्यावा, त्याची पूजा करावी, तो आल्यानंतर उठून उभं राहावं, असं शास्त्र आहे. म्हणजे कलियुगात एकीला किती महत्व आहे. काही क्रम सांगितला शास्त्रानं कोण कोणापेक्षा मोठा. मी थोडाफार सांगेल तुम्हाला. अवस्था वृद्धात जाती वृद्ध श्रेष्ठ. अवस्था या शब्दाचा अर्थ होते वय, वयानुसार आलेली अवस्था. बाल आहे, तरुण आहे, वृद्ध आहे, किशोर आहे, कुमार आहे, शिशु आहे, हे सगळे अवस्था वयाचे भेद आहेत. तर वयानं मोठा आहे त्यापेक्षा वर्णानं मोठा मनुष्य श्रेष्ठ मानला जातो. समजा वयानं मोठा आहे, अगदी 60 वर्षाचा आहे आणि जर वैश्य जातीतला आहे, आणि ब्राह्मण हा वयानं लहान आहे, 15-20 वर्षाचा आहे आणि वैश्य 60 वर्षाचा आहे. 60 वर्ष वयाचा हा अवस्थेनी मोठा आहे. 15 वर्ष 20 वर्ष वयाचा ब्राह्मण हा वर्णानी मोठा आहे. मग या दोघांमध्ये मोठा कोण, तर आमचं शास्त्र सांगते अवस्था वृद्धा जाती वृद्ध वर्ण वृद्ध श्रेष्ठ. अवस्थेपेक्षा वर्ण वृद्ध श्रेष्ठ मानला. बरोबर झालं का. सगळे ब्राह्मण मोठा आहे का, नाही नाही, त्याला लहान करणारे बरेच जण आहेत. मी तुम्हाला सांगतो पहा. अवस्था वृद्धात वर्ण वृद्धात आश्रम वृद्ध श्रेष्ठ. अवस्थेने वृद्ध आहे, वर्णाने वृद्ध आहे. अवस्था म्हणजे वय, अवस्थेने म्हणजे वयस्कर बी आहे, आणि वर्ण वृद्ध आहे, जातीनं ब्राह्मणही आहे, मान्य करा. वय 80 वर्ष आहे, जातीने ब्राह्मण आहे, मग तो श्रेष्ठ आहे का, नाही. मग त्याच्यापेक्षा आश्रम वृद्ध श्रेष्ठ, आश्रमाने वृद्ध श्रेष्ठ आहे. जर संन्यास आश्रमी असेल, संन्यास घेतलेला असेल आणि तो इतर वर्णाचा जरी असेल तरी तो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे. मग एकदा इथलीच गोष्ट बाहेरची, आम्ही बाहेरून चाललो होतो, खूप जुनी 2-3 चतुर्मासाच्या आधीची गोष्ट. एक संन्यासी रस्त्यानं चालला, इथलीच एक ब्राह्मण देवता येऊन त्याला मारलं त्यांनी, कोणातरी ब्राह्मणाने त्या संन्याशाला. आणि विचार असेल ब्राह्मण इतर वर्णातील असेल, पण तो त्या व्यक्तीला आम्ही पाहत होती, इथं दुसरी ब्राह्मण व्यक्ती कळकळून शाप द्यायला लागला. म्हणजे तू किडे पडून मरशील म्हणे, संन्याशाला हात लावून राहिला. आता संन्यास धर्मामध्ये शाप देण्याचं विधान नाही, म्हणजे संन्याशी शाप देऊ शकत नाही, त्यानं द्यायला नाही पाहिजे, हे जरी विधान असलं पण त्या संन्याशाच्या अंगावर हात टाकावा अजून नालायकपणा काय पाहिजे. जो वर्णवृद्ध जरी असेल, ब्राह्मण असेल, अवस्थावृद्ध वयानंही मोठा असेल, पण तो संन्याशापेक्षा मोठा नाही. संन्याशी जर 10 वर्षाचा जरी असला आणि तो इतर वर्णाचा जरी असला तरीही ब्राह्मण त्यापेक्षा मोठा नाही, त्याला श्रेष्ठ मानलं जातं. परत अजून पुढं अवस्था आश्रम वर्ण वृद्धात विद्यावृद्ध श्रेष्ठ. हे तर खूप महत्वाचं वाक्य आहे मंडळी. अवस्थेने मोठा आहे, वयाने मोठा आहे, 80-90 वर्षाचा धरा. अजून आश्रमवृद्ध, तो संन्यासीही आहे, वर्णवृद्ध आणि ब्राह्मणही आहे. वयानं मोठा, आश्रमानं मोठा, वर्णानं मोठा, पण त्यापेक्षा विद्यावृद्ध श्रेष्ठ. जर ज्ञानी असेल, विद्वान असेल, शिकलेला असेल, तर त्या संन्यासी ब्राह्मणापेक्षा हा शिकलेला मोठा आहे. शास्त्र अन्याय करतच नाही.
अपूर्ण आपण वाचत असल्यामुळे असं वाटतं. काही लोक सहज म्हणत राहतात की ब्राह्मणांनी अन्याय केला, ब्राह्मणांनी अन्याय केला, ब्राह्मण असे, ब्राह्मण तसे, ब्राह्मण सगळ्यात मोठे मानले जातात. पण वर्णानाम श्रेष्ठ ब्राह्मण, सगळ्या वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे. सगळ्या मास्तरांमध्ये हेडमास्टर मोठा आहे म्हणलं तर काही वाया चाललं का? तो असतोच. ब्राह्मणामध्ये वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे मान्य आहे, पण ब्राह्मण काय ब्रह्मदेवाचा बाप झाला तेवढ्यावर थांबला का? पुढे बघा ना किती आहे. तुम्ही इतर वर्णाचे आहात, तुम्ही वैश्य आहात, तुम्ही क्षत्रिय आहात, आणि तुम्ही जर विद्वान असाल तर विद्वान व्यक्ती ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असतो. ब्राह्मणांनी त्याच्या पाया पडायला पाहिजे. हे आहे शास्त्रामध्ये. अर्ध घेऊन का उड्या मारत बसायच्या? क्षत्रियाकडे वैश्याकडे ब्राह्मण शिकू शकतो, विद्याभ्यास करू शकतो. तुम्हाला काय बोलता? डायरेक्ट प्रमाण देईल स्मृतीचं. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये स्पष्ट लिखाण आहे की जर विद्वान असेल क्षत्रिय, ब्राह्मणाला तत्काळात कोणी शिकवायला मिळालं नाही तर ती ब्राह्मण व्यक्ती क्षत्रियाकडे व्यवस्थित रीतीने बसून विद्याभ्यास करू शकते. गुरु क्षत्रिय, शिष्य ब्राह्मण. हे माझं वाक्य नाही, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये स्पष्टोक्तीने टीकाकाराने स्पष्ट केलेलं आहे. काही अडचण नाही. एखादं वाक्य घेऊन त्याला जास्त भीत नाही बसायचं. विद्यावृद्ध श्रेष्ठ मानला शास्त्राने. पुढे केवल विद्यावृद्धात अवस्था वृद्ध विद्यावृद्ध श्रेष्ठ. एखादा 10 वर्षाचा पोरगा आहे, तो विद्वान आहे, खूप विद्वान आहे, तो कौटिल्य वगैरे नाही का आला, अगदी 7-8 वर्षाचा मुलगा आहे, विद्वान आहे, खूप विद्या त्याच्याजवळ आहे. पण दुसरा विद्येने मोठा असून वयाने मोठा आहे, तर नुसत्या विद्वानापेक्षा वयानं मोठा असलेला विद्वान श्रेष्ठ आहे. तो कोणालाही पटेल. मग पुढे तो श्रेष्ठ आहे. अजून अवस्था वृद्धात विद्यावृद्धात वर्ण विद्यावृद्ध श्रेष्ठ. वयाने मोठा आहे, विद्येने मोठा आहे, पण एखादा विद्येने मोठा असून जातीने ब्राह्मण आहे तर तो ब्राह्मणच विद्यावृद्ध असलेला श्रेष्ठ आहे. पुढे वर्णवृद्धात विद्यावृद्धात आश्रम विद्यावृद्ध श्रेष्ठ. जातीने ब्राह्मण आहे आणि विद्वान आहे असा व्यक्ती आहे. वय बी खूप आहे, जातीने ब्राह्मण आहे आणि विद्वान आहे. यापेक्षा संन्यासी असून जर विद्वान असेल तर तो या ब्राह्मणापेक्षा, विद्वान ब्राह्मणापेक्षा सुद्धा शास्त्राने श्रेष्ठ मानला. पुढे आश्रम वर्ण अवस्थावर्ण आश्रम विद्यावृद्धात धर्मवृद्ध श्रेष्ठ. आणि जर धार्मिक असेल, कायम पुण्य करत असेल तर मग त्याच्यापेक्षा वयानं मोठा असलेला असो, जातीनं मोठा असलेला असो, आश्रमाने संन्यास दीक्षित असो, विद्वान जरी असला तरी धर्मवृद्धापेक्षा तो लहान आहे. धर्म जर कोणी करत असेल, दानादिकांचा धर्मसंचय कोणी करत असेल तर त्याला खूप मोठा मानलं जातं. म्हणून धर्म करणारा मोठा आहे, ब्राह्मणापेक्षा मोठा आहे, वयस्कर ब्राह्मणापेक्षा मोठा आहे, सर्वांपेक्षा त्याला मोठं मानलं जातं. परत अवस्था धर्मवृद्धात वर्ण धर्मवृद्ध श्रेष्ठ. अवस्थेने वृद्ध आहे आणि धर्मानेही वृद्ध आहे, तर त्यापेक्षा वर्णाने आणि धर्माने वृद्ध असणारा श्रेष्ठ शास्त्राने मानलेला आहे. पुढे बघा वर्ण धर्मवृद्धात आश्रम धर्मवृद्ध श्रेष्ठ. आश्रम धर्मवृद्धात विद्या धर्मवृद्ध श्रेष्ठ. अवस्थात धर्मवृद्ध पर्यंतम तेभ्य ज्ञानवृद्ध श्रेष्ठ. आणि धर्मवृद्धापेक्षा ज्ञानवृद्ध श्रेष्ठ मानला जातो. हा ज्ञानवृद्ध कोण? ज्ञानवृद्ध आणि विद्यावृद्ध यात फरक आहे. विद्यावृद्ध या शब्दाचा अर्थ फक्त विद्वान आणि ज्ञानवृद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानी, म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार, परमात्म्याची प्राप्ती ज्याला झाली त्याला ज्ञानवृद्ध म्हणावं. आणि ज्याला केवळ शास्त्र येतं, तो शिकला, शब्द ज्याच्याकडे भरपूर आहेत, त्याला शास्त्रामध्ये विद्यावृद्ध म्हटलं जातं. आणि या विद्यावृद्ध धर्मवृद्ध या सगळ्यांपेक्षा ज्ञानवृद्ध मानलेला आहे. 1000 ब्राह्मण एकीकडे, ज्ञानवृद्ध एकीकडे, काही संबंध नाही. हा ज्ञानवृद्ध धर्मवृद्ध ब्राह्मण जरी असला तरी त्यापेक्षा श्रेष्ठ मानला जातो. आणि महाराज केवला ज्ञानवृद्धात अवस्था ज्ञानवृद्ध श्रेष्ठ. परत त्याच्यामध्ये क्रम केला. अवस्था ज्ञानवृद्धात वर्ण ज्ञानवृद्ध श्रेष्ठ. वर्ण ज्ञानवृद्धात आश्रम ज्ञानवृद्ध श्रेष्ठ. आश्रम ज्ञानवृद्धात विद्या ज्ञानवृद्ध श्रेष्ठ. विद्या ज्ञानवृद्धात धर्म ज्ञानवृद्ध श्रेष्ठ. ज्ञानी असून परत धर्म पालन करणारा जर असेल तर तो सर्वात अशा प्रकारे मोठा मानला जातो. ही झाली पारमार्थिक चर्चा. सुरुवात झाली जातीवर्णापासून. जातीवर्णाचा परमार्थाशी संबंध नाही, सकळांशी येथे आहे अधिकार.
जातीवर्ण हा व्यवहार आहे. व्यवहार संपून परमार्थातली वृद्धता, धर्मवृद्धता, ज्ञानवृद्धता या कोणा ना कोणा अंगाने चर्चा करून पारमार्थिक व्यक्ती मोठा ठरवला. जसे हे वेगळे वेगळे व्यक्ती मोठे ठरवलेत ना, तसं व्यवहारामध्ये मोठा मानला जातो ज्याचा परिवार मोठा आहे, ज्याचा परिवार मोठा आहे. आताच्या भाषेत बोलायचं झालं, ज्याचं मतदान जास्त आहे, ज्याचे मतदाते जास्त आहेत, तो मोठा मानला जातो. परिवार ज्याचा महान आहे, त्या परिवाराचा जो मुख्य नायक आहे ना, त्या नायकाची पूजा करण्याचं विधान आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचा आदर देण्याचं विधान आहे, ज्याचा परिवार मोठा आहे. आताच्या युगामध्ये परिवार जास्त होऊच देत नाही. हम दो हमारे दो, त्यात जरी एक पोरगी असती ती गेली दुसऱ्या घरी, राहिला एक पोरगा, परत तो, ते तर आता एवढे वेगळे विचाराचे व्हायला लागले की बस हम एक आणि हम दो हमारा एक इथपर्यंत. आता पुढे काय माहित, हम दोन हमारा कुछ नाही असंच होणार आहे. परप्रांतामध्ये, आपल्या भारतामध्ये जसा विवाह झाला की पुत्रप्राप्ती हे महत्वाची मानली जाते, परप्रांतामध्ये याला एवढी किंमतच नाही दिली जात. का विवाह झाला हो, मग तुम्हाला मुलबाळ नाही, आम्ही मुलबाळ नाही हो देणार, होणारच नाही, जन्मात होऊच नाही देणार. बस हाच संसार त्यांचा. बस राहायचं सोबत, फिरायचं सोबत, खायचं सोबत, यालाच बस पती पत्नी आहो एवढंच, मुलबाळ नाही होऊ द्यायचं. का तर फिरणं बिरणं हा जो एन्जॉय आहे इतर सर्व त्याच्यामध्ये व्यथा निर्माण होते. आपल्या भारतामध्ये तर मुलबाळ झाल्याशिवाय त्या संसाराची सफलताच मानली जात नाही. आहे तिकडं असं, त्यामुळे लोकसंख्या कमी आहेत. जेव्हा प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या, परप्रांतात कुठेतरी रवींद्रनाथ टागोरांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं होतं, परप्रांतामध्ये, फॉरेन कंट्रीमध्ये. तर तिथं या गेल्या. आता खरं सांगा, आपल्या पंढरपुरात जर राष्ट्रपती आला तर मोकाट जाईल का रस्त्यानं? आता किती 1200 का 1500 पोलीस. आता आलं काल पेपरला, एक जर मंत्री जर आला तर त्याला किती किती पोलीस आणि किती किती सुरक्षा द्यावी लागते. प्रतिभाताई जेव्हा त्या परप्रांतामध्ये गेल्या तर त्या जात असताना तो पुतळा अनावरित केला आणि करून जेव्हा रस्त्यानं निघले तर त्या भागातला 1-2 व्यक्ती आणि प्रतिभाताई यांचा एक व्यक्ती सोबत पैदल जात होते रस्त्यानं, अशी गल्लीनं, ना पोलीस सोबत, ना काही नाही, ना काही नाही, ना काहीच नाही, बस दोघंच निघाले. का? लोकसंख्या यांच्याकडे पाहायला कोण तयार आहे? एवढी लोकसंख्या कमी आहे. का? वाढूच देत नाहीत. पुऱ्या खंडाची लोकसंख्या ती आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या, पुरा खंड म्हणतो बरं मी. आशिया खंडाची लोकसंख्या किती असेल, युरोप खंडाची लोकसंख्या तेवढी आपल्या 2-4 प्रांताची लोकसंख्या होऊच देत नाहीत, मानतच नाहीत. परिवार मोठे होत नाहीत अलीकडे. आता इथं बोलणं हे बरं नाही, पण शास्त्राने 10 मुलांपर्यंत परवानगी दिली. परत मग तुम्ही न होऊ दिले तर तुम्हाला पाप नाही, पण 10 पुत्र प्राप्तीच्या आधी जर कुटुंब नियोजन वगैरे केलं तर त्याला बालहत्यारी. ज्या स्त्रीचं ऑपरेशन झालेलं आहे तिला शास्त्र बालहत्यारीच मानते. गर्भपात केला तिथं बालहत्यारी आहे, काही विषयच नाही. पण जिने नियोजन केलं तेही. पण आताच्या काळात नाही जमणार आणि आपणही सरकारला मदत करायलाच पाहिजे. जर एकाला 10 झाले तर काय व्हायचं सांगा ना तुम्ही. प्रवचन आपलंच आपण करायचं ना आपलेच माणसं ऐकायला, दुसऱ्याला प्रवेशच नाही मिळणार. 4-2 खोल्याचं घर कशा ऐकणार बाहेरचे? एकाचे 10 म्हटल्यावर एकाला 10, एका माणसाचे नातवंड किती होऊन राहिले? दाई 100 जण. कशाला लागून राहिलं कोणी? त्यातले 4-5 जण विना घेतात, 1 जण कोणाला पक्वात शिकवायचा, झाला सप्ताह सुरू. पण असू द्या, आपण सरकारला आता मदत करायला पाहिजे. पण एकदम करा तसं, शास्त्रात तसं नसल्यामुळे माझी हिंमत होणार नाही, पापात मी प्रवृत्त करणार नाही. पण सरकारचं मत काही वेगळंच आहे. परिवार वृद्धाला मोठं मानलं जातं. परिवार ज्याचा मोठा आहे त्याला या कलियुगात आदरणीय मानलं जातं. आणि हेच देवांनी दाखवून दिलं. देवास्तत्र समागमन, देव सगळे तिथं सोबत आलेत. यातून हे दाखवून दिलं की परमार्थ करत असताना परमार्थ करणाऱ्यांनी परमार्थ सोबत सोबत करावा. देवास्तत्र समागमन. कीर्तनाला जात असताना रस्त्यानं चालताना म्हणावं, भाऊ चल कीर्तनाला, छान कीर्तन आहे आज, छान प्रवचन आहे आज, छान भागवत आहे आज, छान अशा प्रकारे कोणी वक्ता आला पारमार्थिक चर्चा करणारा, तर याचं पुण्य लागतं. हे देवांनी आपल्यासमोर आदर्श स्थापन केला. परीक्षितीला कथा सांगण्यासाठी शुक महाराज आलेले असताना अमृताचा कुंभ घेऊन देव सोबत शुकाचार्यांच्या समोर आले. हा या 13व्या श्लोकाचा अर्थ होतो. 14व्या श्लोकाची चर्चा आपण उद्याला करू. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल.